माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी आली आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुळदेव गावात. धुळदेव गाव हे धुळोबा देवस्थानमुळे खूप प्रसिद्ध आहे. फलटण शहराला ऐतिहासिक शहर मानले जाते. या शहरात तसेच फलटणच्या परिसरामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आपणास पाहावयास मिळतात. यापैकीच जावळीचे सिद्धनाथ मंदिर, निंबळकचे निमजाई मंदिर, राजाळेचे जानाई मंदिर, कांबळेश्वरचे भिवाई मंदिर तर धुळदेवचे धुळोबा मंदिर ही सर्व मंदिरे प्राचीन असून फलटणच्या प्राचीनतेची साक्ष देतात. धुळदेव मंदिर फलटण शहरापासून पूर्वेला आसूर रोडवरती साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाती, ती अशी की कमळू नावाचा एक धनगर राहत होता. त्याच्या बायकोचं नाव भानुबाई होतं. तर दोघांचा संसार आनंदात चालला होता. त्यांचा मुख्य व्यवसाय हा मेंढ्या पाळणे आणि मेंढ्यांचा सांभाळ करणे असा होता. कमळा आणि भानू दोघांनाही मूलबाळ नव्हते. ते दररोज पहाटे उठायचे, मेंढरं वाड्याभर काढायची, त्यांची सेवा करायची, परमेश्वराची आरोळी ठोकायची, भोळी भाबडी भक्ती करायची. कमळू आणि भानू यांच्या हृदयात देव बसत होता. परमेश्वर दयेने ते दोघे जगत होते. ध्यानी मनी चित्ती परमेश्वराचंच रूप ते आठवत होते. एकदा काय झालं, भानूला दृष्टांत झाला. ती सकाळी उठल्याबरोबर कमळूला म्हणाली, आज मला दृष्टांत झाला. त्यामध्ये मला असं दिसलं की आपण शेणाच्या गौऱ्या गोळा केल्यात, त्याचा उंच डोंगर रचलाय आणि त्याची होळी पेटवली, पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय आणि आपण दोघं त्या होळीभोवती बोंबलतोय. हे सर्व ऐकल्यावर कमळू गडबडून गेला आणि म्हटला, ही कसली ग असला कसला ग तुझा दृष्टांत? असं करणं बरे नव्हे. सगळा धनगर समाज गोळा होईल, आपणास बोल ठेवेल, असं कमळू म्हणू लागला. अशावेळी भानूने हट्ट धरला आणि कमळूने तिचा हट्ट पूर्ण करण्याचे ठरवले. दोघांनी ठरल्याप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली. गौऱ्याचा डोंगर रचला, होळी पेटवली, पुरणाचा नैवेद्य दाखवला, होळीला नमस्कार केला आणि दोघेही घरी निघून आले. घरी आल्यानंतर दोघेही जेवले. जेवल्यानंतर झोपल्यानंतर भानूला पुन्हा दृष्टांत झाला आणि सकाळी उठल्यावरती भानू कमळूला सांगू लागली की मला आज पुन्हा दृष्टांत झाला. त्याच्यामध्ये मला असं दिसलं की आपण दोघांनी पाण्याच्या घागरी घ्यायच्या, विहिरीवर जायचं, दोघांनी त्या होळीत जळालेल्या शेणकुटाची राख भिजवायची आणि त्याची जी राळ तयार होईल ती तुम्ही माझ्या अंगावर टाकायची, मी तुमच्या अंगावर टाकायची. हे ऐकून कमळू चिंताग्रस्त झाला. तो म्हणाला, ठीक आहे, जशी डमरूवाल्याची कृपा होईल तसे करू आपण. दोघे सकाळी लवकर उठले. दोघांनी 2 पाण्याच्या घागरी घेतल्या. भराभरा पाणी आणण्यासाठी पावले उचलू लागली. होळी जळून गेली होती. होळीच्या जवळून ते पाणी टाकायला आतमध्ये जाणार तेवढ्यात कमळूला तिथे एक छोटं मूल दिसलं, जे हातपाय झाडून खेळत होतं. कमळूने ते मूल उचलून घेतलं आणि जवळच असलेल्या फलटण नगरीत तो फिरू लागला की हे मूल कुणाचे आहे म्हणून. परंतु ते मूल कोणीच ओळखले नाही आणि आमचे आहे असं सांगितले नाही. त्यामुळे कमळूने ते मूल भानूकडे दिले. भानूकडे मूल येताच भानूला पाना फुटला. मग तीच त्याचा सांभाळ करू लागली. दिवसासमान ते बाळ वाढू लागले आणि त्याचे नाव त्यांनी धुळीत सापडला म्हणून धुळोबा असं ठेवलं. हेच हे या धुळदेवाचं मंदिर. अशा कीर्तिमान दयाळू धुळोबाच्या दर्शनाने खरंच मन अतिशय प्रसन्न भक्तिमय झाल्याशिवाय राहत नाही. चैत्र महिन्यात धुळदेवाची जत्रा भरते. भव्य गर्दी असते. पहिला मान कांबळेश्वर येथील नदीकाठी डोहाजवळ बसलेल्या भिवाईचा असतो. हीच धुळदेवांची बहीण आहे. त्यानंतर जत्रा धुळोबाला येते. धुळोबाला अगोदर पुरणाचा नैवेद्य केला जातो. त्यानुसार खंड्यासुराला बकरी कापली जातात. अशा पद्धतीने धुळदेवांची जत्रा असते. जत्रेमध्ये धनगरी ओव्या, भेटीक, भाकणूक हा कार्यक्रम असतो. हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. धुळदेव हा नवसाला पावणारा देव आहे. भक्तजनांना एखादे कार्य करायचे असल्यास ते धुळदेवाला नवस बोलतात. तसेच आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी भक्तजन देवाला कौल लावतात. काही भक्तजन तर महिन्याला, अमावस्याला आणि पौर्णिमेला दर्शनासाठी न चुकता येतात. तर आता खंडेसुराचं
वध ही देखील एक धुळोबाची कथा सांगितली जाते. ती अशी की शंभू महादेव हे भक्तांच्या समस्यांचे चिंतन करीत बसले होते. हे चिंतन करीत असताना ते हातांनी आपली पाठ आणि पोट चोळत होते. तर अंग चोळताना अंगातून जो मळ निघत होता त्यांनी त्याचा एक गोळा केला आणि त्या गोळ्यापासून एक सुंदर मूर्ती तयार केली आणि ती मूर्ती त्यांनी पार्वती मातेला दाखवली. तर पार्वती मातेने ती मूर्ती पाहून तिला खूप आवडली व तिने शंकरांकडे हट्ट केला की या मूर्तीमध्ये तुम्ही जीव टाका, म्हणजे ही मूर्ती तुम्ही जिवंत करा. पार्वतीच्या हट्टामुळे शिवशंकरांनी त्या मूर्तीला जिवंत केले. तोच हा खंड्यासूर होय. हा खूप खादाड होता. तो शंकराच्या भक्तांनाच खाऊ लागला. त्यावेळी भगवान शंकरांनी धुळोबांना ही कामगिरी सोपवली. त्यावेळी धुळोबा व खंड्यासुरात युद्ध सुरू झाले. पण खंड्यासुराचे दैत्य मारले तरी जिवंत होत होते. तेव्हा धुळोबांनी आपली बहीण भिवाईस आव्हान केले. ती धावून आली. विद्येच्या जोरावर भिवाईने घारी विंचू सोडले व सर्व दैत्य मारून टाकले. तेव्हा धुळदेव व खंड्यासूर समोरासमोर आले व घनघोर युद्ध झाले. त्यात खंड्यासुरास धुळोबाचा भाला लागल्यामुळे तो खाली पडला. धुळोबांनी तलवार उगारली तेव्हा खंड्यासूर म्हणाला, देवा मला मार, पण तुझ्या पुढची कोकरे बकरी मला दे. माझं धड बगाडाखाली पूर व शिर तुझ्या पायाखाली पूर. देवांनी ते कबूल केले व त्याचा वध केला. म्हणून आजही मंदिराबाहेर पहिल्यांदा खंड्यासुरासमोर बकरी कापली जातात. धूळदेवांच्या लग्नाबद्दल देखील अतिशय छान अशी कथा सांगितली जाते. काही संशोधकांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि त्याच धर्तीवरती त्यांनी खूप सारं साहित्य गोळा केलेलं आहे आणि त्यातलीच ही एक कथा माझ्या वाचण्यात आली आणि तीच मी आज तुम्हाला सांगते. की कमळू एकदा मेंढ्या चारत चारत डोंगर किनारी फिरत होता. त्यावेळी त्याच्या दृष्टीस मिताबाई नावाची एक मुलगी तर त्याने विचार केला की इतकी सुंदर मुलगी आहे तर ती आपल्या धुळोबासाठी चांगली आहे, म्हणजे धुळोबाचा आणि मिताबाईचा विवाह करायचा. मग काय केलं, कमळूने मिताबाईंच्या वडिलांना मागणी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले. परंतु मिताबाईचे वडील म्हणजेच वाघमोडे ही त्या राजाची मुलगी होती. वाघमोडे राजा हा खूप श्रीमंत होता. त्याची ती एकुलती एक मुलगी होती. मग त्यावेळी वाघमोडे राजांनी त्यांना अशी अट घातली की मुलीच्या वजना एवढं धन तुम्हाला द्यावं लागेल. पण कमळूला धन म्हणजे काय हे माहीत नव्हतं. त्याच्यासाठी त्याच्या मेंढ्यास त्याचे धन होते. म्हणून तो 9 लाख मेंढ्या घेऊन आला आणि त्या प्रत्येक मेंढीबरोबर एक सोन्याची भरलेली पिशवी होती. जेव्हा वाघमोडे यांनी तुला करण्याचा समारंभ सुरू केला त्यावेळी तुला काही पूर्ण होईना. कमळू हा अजून सोन्याच्या पिशव्या घेऊन येत होता, तरी पण मिताबाईच्या इतकं वजन त्या सोन्याचं होतच नव्हतं आणि तुला काही पूर्ण होतच नव्हती. त्यावेळेस धुळोबाने आपल्या वडिलांना सांगितलं की बहीण भिवाईच्या कानातली कानकुडी तिथे ठेवा. तर मग वडिलांनी भिवाईच्या कानातली कानकुडी त्या तुलेमध्ये ठेवली आणि ती ठेवल्यानंतर तुला पूर्ण झाली आणि हा विवाह संपन्न झाला. आणि अशा प्रकारे भिवाई बहिणीने धुळोबाला लग्न करण्यासाठी एक प्रकारे कानकुडी म्हणून भेट दिली, अशी ही कथा सांगितली जाते. तर अशा या कीर्तिमान दयाळू धुळोबाच्या दर्शनाने खरंच मन अतिशय प्रसन्न होतं, भक्तिमय होतं. आणि फलटणला आल्यावर नक्की धुळोबाचं दर्शन घ्यायला या. अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिरात जेव्हा आम्ही आलो होतो तर इथे असं गजनृत्य सुरू होतं, याला धनगरी नृत्यसुद्धा म्हणतात. तर अतिशय सुंदर असं हे धनगरी नृत्य इथे चालू होतं आणि मन खूपच भावुक झालं आणि अतिशय भक्तिमय झालं. तर मी आजचा व्लॉग इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशा छानशा ट्रॅव्हल व्लॉगमध्ये.